नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित दिपके यांच्यावर टीका केली आहे आणि आजही त्या टीकेवर मी ठाम आहे, कारण मला त्यांची पद्धत चुकीची वाटते. वर्ग सुरू असताना परवानगीशिवाय शाळेत जाणं योग्य नाही. विद्यार्थ्यांसमोर शिक्षकाला अपमानित करणं किंवा रागवणं योग्य नाही. पण आज मी सरकारला प्रश्न विचारणार आहे. सरकार म्हणतं परवानगीशिवाय शाळेत जाऊ नका. ठीक आहे, आम्हालाही ते मान्य आहे. पण मग परवानगी मागितली तर द्यायची की नाही? हा प्रश्न फक्त अभिजित दिपके यांचा नाही, हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि सरकारी शाळांच्या भविष्याचा. आज आपण सगळे जाणतो की अनेक सरकारी शाळांबद्दल सातत्याने तक्रारी येतात. कुठे इमारतीची दुर्व्यथा, कुठे स्वच्छतेचे प्रश्न, कुठे शिक्षकांची कमतरता, तर कुठे मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. या समस्या नवीन नाहीत, वर्षानुवर्ष लोक बोलत आहेत. मग जर एखादा माणूस अभिजित दिपके सारखा त्या वास्तव्यावर प्रकाश टाकत असेल तर त्याला अडवायचं कारण काय? सरकारने एक स्पष्ट व्यवस्था तयार करावी. अभिजित दिपके यांनी अर्ज करावा, शाळेचं नाव द्यावं आणि सरकारने ठराविक दिवस व ठराविक वेळ द्यावी. त्या वेळेत त्यांनी शाळेला भेट द्यावी, चित्रीकरण करावं आणि वास्तव जनतेसमोर आणावं. कारण मला एक गोष्ट सांगा, जर शाळेत सगळं व्यवस्थित असेल तर कॅमेऱ्याची भीती कशाची आहे? आणि जर काही उणीव असतील तर त्या लपवून त्या कधी सुधारत नाही, त्यांना समोर आणावं लागेल. लोकशाहीमध्ये टीका ही शत्रुत्व नसते. टीका म्हणजे आरसा असतो. आरसा फोडला म्हणून चेहरा बदलत नाही. त्याचप्रमाणे वास्तव दाखवणाऱ्याला थांबवलं म्हणून समस्या संपत नाही. मी पुन्हा सांगतो, माझा पाठिंबा कोणत्याही बेकायदेशीर कृतीला नाही, पण परवानगी घेऊन नियम पाळून सरकारी शाळांचं वास्तव्य दाखवणं हा गुन्हा नसावा. माझी सरकारला मागणी आहे. पहिली, शाळा भेटीसाठी पारदर्शक परवानगी प्रक्रिया तयार करा. दुसरी, अर्जावर ठराविक मुदतीत उत्तर द्या. तिसरी, योग्य वेळ देऊन शाळेची पाहणी आणि चित्रीकरणाची परवानगी द्या. चौथी, आणि समोर आलेल्या उणीवांची कारवाई नक्की करा. त्या उणीवांवरती कारवाई, कारण उद्देश कोणाची बदनामी नाहीये. उद्देश आहे सरकारी शाळा सुधारण्याची, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळण्याची आणि जनतेच्या पैशातून चालणाऱ्या शाळा जनतेसमोर पारदर्शकपणे असण्याची. सरकार, सत्याला बंद दरवाजे नकोत, परवानगी द्या आणि महाराष्ट्राला त्याच्या शाळांचं खरं चित्र पाहू द्या. धन्यवाद.